नमस्कार मित्रांनो, काय चाललंय बघा. इकडे म्हशी लागले, त्या टावकारले आता म्हशी. ही सगळ्या म्हशी आपल्या आहेत बघा. आपल्या माझ्या आणि आबाच्या ही म्हशी आहेत. ह्या आमच्या दोघातलं मतभेद सगळं मिटलेत बघा. एक आता 15 दिवस झालं बघा, मतभेद सगळं मिटलेत. आबा जर माझं काय असेल ती आता आता आम्ही एकत्र खायला लागलोय. सगळं भाकर तुकडा काय असेल ती एकत्र खायला लागलोय. पैसा पाणी आबार बिन काय असेल ती पैसा पाणी दिलाय बघा माझ्याकडे. त्याच्याजवळ होता ती सगळा माझ्याकडे दिलाय. आबा लागलाय बघा आता वैरण फोडायला. आबा का म्हणते वैरण? आबान फिर आता दुधाचा पगार बेगार सगळं काय येईल ती साठलो त्याकडे काय पैसे ती सगळं माझ्याकडे दिले. ती सगळं भांडणं सगळे मामानं सगळं गपचिप ही करून टाकले. तुम्हाला सांगावं म्हणलं होतं पण सांगितलं नाही. मामाने येऊन सगळं समजून सांगितलंय. दोघंच राहिलाय, निवांत राहावा. कोण नाही कोणासाठी या जगात, कोण कोणासाठी थांबत नाही. रक्ताचं तुम्ही दोघंच आहे आणि दोघं पण एकमेकाला पैसे दाखवा म्हणलं तर. आणि काय असेल ती तुम्हाला सांगतो, रोकटोक तोंडावर बोला पण महाग कोणी काय बोलू नका, कोणी कोणाची माफ काढू नका असं सगळं समजून सांगितलंय. आणि आबान पिन मोकळ्या मनानं सगळं काय त्याच्या खात्यावर होतं काय सगळं रोख पैसे त्याच्या घरात होतं ती पूजानंद दोघांनी सगळं आणून दिल्यात. मामाने सांगितलंय निलेशला घर चांगलं चालवा येतंय, त्याच्यापाशी काय येईल ती 4 रुपये देत जावा म्हणून. ही सांगायची लई दिवस 2-3 दिवस झालं सांगा बरं. ही आईच्या वर्षी सरदामुळं पळापळीत असल्यामुळे सांगणं झालं नाही. आता मी निवांत जरा झालो बघा, मावशीला दवाखान्यात घेऊन आलो आणि आता ही मी तुम्हाला सांगायला प्रत्येक गोष्ट सांगितलं पाहिजे, बरोबर आहे नाही. म्हणून म्हणलं ही गोष्ट तुमच्यापाशी शेअर करावी. झालंय ते चांगल्यासाठीच झालंय. मामानं चांगलं समजून सांगितलंय आणि आम्ही पण ऐकलंय. आणि लहानपणी ही सगळं मामानंच आमचं बघितलंय. म्हणजे अगदी केसापासनं सगळं आगोच्या कांभोरणापर्यंत सगळं मामानंच आम्हाला सांभाळलंय बघा बाप गेल्यानंतर. त्यामुळं सगळं ही ऐकलंय. आणि ही इथून पुढं पिन ही आबाला पिन सांगितलंय मी आता काय हे करणार नाही. ही म्हणजे मामाला पण त्यानं वचन दिलंय मी आता काय घरात असं माप टप्प काढणार नाही. पूजाला मी सांगितलंय मी आता काय माप काय असं बोलत नाही. जे काय असेल ती मिळवून मिसळून स्वयंपाक बेपाक सगळं सांगितलंय. आणि ही आता आईला 3 वर्ष होती ती 3 वर्षातला ही सगळा राडा आई गेल्यापासून जी राडा चालू होता ते आजपर्यंतचा सगळा राडा मामानं मिटवून टाकलेत. म्हणजे ही सगळं सांगून सगळं समजून सांगितल्यानंतर आबाळ्या डोळ्यातनं सुद्धा पाणी घळाघळा गळलं. त्याला पण कळलं भावा शेवट कोण नाही. आणि खरंच भावा शेवट एकमेकाला कोण नसतंय बघा. आईबाप गेल्यानंतर भावच भावाला उपयोगी पडतो बघा. बघा ही मसर आता ही आबाची मसर ही सगळ्याची मिळून मसर म्हणावी बघा. बघा ही आता आबान 4 मशीला वैरण टाकली आहे. 20 मसर करायची 20 मसर टार्गेट केले. आबान निश्चय केलाय. आबान मला शब्द दिलाय किती पण कष्ट करायला लागू दे काय करायला 20 मशी आबान टार्गेट केले. तिथं काय बांधलंय तिथं बांधतोय काय इथं खोटी टोकरी आबानं जरा मोठी खोटी टोकाय नाही. आबान टार्गेट केलंय 20 मशा झाल्या पाहिजे त्या. हो 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 आता ही अर्ध तुकडं संपत आलंय आणि ही एक तुकडा आहे अजून आणि वर एक तिकडं कडवाळा आहे. त्यामुळे काय कमी पडत नाही बघा. किती का आबा कमी पडत काय व्यवस्थित शेळ्या बिन आता चांगल्या अशा पाठी आणणार आहे बघा. आता आम्ही आबाची साथ असली ना काय कमी पडत नाही बघा. इशिक पाठी आता आणणार ओकेच करणार आहे सगळं. आणि कसा एकच वायद राहिल्यामुळं सगळा खंडवा गेला लगा तोटा झाला लागा. 2 वर्षात लागा नाही सगळ्यांनी मजा बघितली नुसती. बघितली का नाही खंडवाच मोडला मग काय वाटोळ झालं घराचं वाटोळ झालं सगळं. मसराचं दुभाजन होतं. नवीन खंडवा उभा करायचा आता नवीन शून्यातनं सगळं काय असेल ती उभा करायचं बघा. शेळ्या बिळ्या सगळ्या पाठी नवीन आणून सगळ्या ओके मध्ये भरणार आहे बघा. आता तुम्हाला इथनं पुढं आमची प्रगतीच दिसेल बघा. कारण भांडण तंडण सगळं संपलेलं आहे आता. कारण कसं आहे माहिती आहे का, भांडण कुठंतरी मिटलं पाहिजे, कुठं तर त्याला सोलपिराम पाहिजे, कुठं तर त्याला विश्रांती पाहिजे. किती जरी दिवस असं एकमेकाला दुपसत जर राहिलं, भाव भावाला दुपसत राहायचा, ह्यानं त्याच्या अंगावर जायचं, त्यानं माझ्या अंगावर यायचं, मी त्याच्यावर जायचं, पूजानं पण माय जायचं, पुरमान पूजावर जायचं. हे 3 वर्षात सगळं जे कधी न व्हायचं ती सगळं होऊन गेलं. त्यामुळं आता त्याला करून गेले बघा. वैरी आयडिया आता ही माझी ती माझी मस म्हणायला आता सगळी
खोटे टाकले बघा हो इथं. बघा इथे खोटी तिथे खोटी अशा लांब 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 सगळ्या खोट्या ठोकल्या त्या. आता रानं बिनं नांगरून सगळं मिळून मिसळून सगळं कष्ट करणार, पिकवणार, उत्पन्न पिकवणार. आका का ग बाय का हाणत्या कोंबड्या? पाणी पिऊ दे पेती ती सगळ्या हे बघा, ही टोटल म्हशी बिशी सगळ्या. आता शेडमध्ये 1-2-3 महिन्यात तुम्हाला शेड गच्च भरलेलं दिसेल बघा. आता पाटी बिटी नवीन सगळं घेऊन, पाटी ही सगळं नवीन घेऊन सगळं आता नवीन डेव्हलप होईल. शेळ्या 10-20 शेळ्या तुम्हाला आमच्या वाघरेत बघायला भेटतेल्या. कुठं ना कुठं ही मिठाव म्हणून सगळ्याची भूमिका होती. म्हणून ही आता 8 दिवस झालं आमच्या दोघांचं भांडण मिटून 8 दिवस झाले. पण तुम्हाला आज सांगेल उद्या सांगेल ह्या सांगण्यात माझं हे आता ह्या आज तुम्हाला सगळं सांगितलंय. आता पूनम पूजा निलेश हनुमंत आबा यांची भांडणं मिटलेली आहेत 8 दिवसात ना. आज ही तुम्हाला सांगायची वेळ आली. सांगणार नव्हतो पण म्हणलं प्रत्येक गोष्ट शेअर करतोय. आता काय जण म्हणणार आता 4 जण भांडतील, तर आता इथून पुढे तुम्हाला भांडण बिंडात असलं. आता जावा दोघी गुन्हे गावांना राहते त्या 8-15 दिवस झालं मिळून मिसळून खाते त्या. आणि आता आम्ही आबांची 8 दिवस झाले की आता 4 कसलं 5-6 दिवस म्हणजे 6-7 दिवसाचा 8 दिवस असते बघा. त्यामुळं आता काही विषय नाही की मावशी बिवशी सगळ्यांनी समजून सांगितले काय अडचण नाही बघा. मावशी मग काय आणि मावशीचा रिपोर्ट नॉर्मल आला, काय टेन्शन नाही. मावशीचा रिपोर्ट काही सूज नाही. पांढऱ्या पिशी तेवढ्या कमी झाल्या. त्याच्या किडनी चेक केली, रक्त लघवी, पुन्हा साखर, पुन्हा BP, पुन्हा दुसरी गोष्ट पांढऱ्या पिशी लाल पिशी सगळ्या पांढऱ्या पिशी तेवढ्या कमी झाल्या त्या. डॉक्टरनं बाकी काही अडचण सांगितलं नाही. 2 रुपये गेलं, 2-2.5 हजार गेलं, पण आपल्या मनातली भीती जी होती ती निघून गेली. बरोबर आहे नाही? तसं तर आपण मरणार आहे सगळी, तोपर्यंत हाय तोपर्यंत एकमेकाची काय घेतली पाहिजे का. आणखी बाळा आणि आपल्या बापाला एक ताक भरून चल. बापाव जेव आहे का नाही तुझं? हा बापाव जेव आहे का नाही सर? शेरडाना जाणे का? हां तू कुणाचे? माझ्या जीव आहे का नाही तुझं सांग. आता ह्यावेळेस मार्क जास्त पाडायचे हो. ह्यावेळेस तुला किती पडली 5वीला? 66% सेमीनं पडली ती. जरा माझ्या अपेक्षांप्रमाणे जरा कमीच पडली ती. परत हिनं एक शब्द दिलाय, पप्पा आता मी पुढच्या वर्षी तुम्हाला जास्त मार्क पडवून धावणार. आणि हिच्या मामाचं हिचं चॅलेंज लागलंय. मामानं हिला 1 तोळा घालायचा आहे. हिनं जर असं आहे काय बरं सोन्याची अंगठी घालणार आहे. किती टक्के पडल्यानंतर? 90%च्या मोहर 10वीला 1 तोळा घ्यायचा मामाकडून हो. मावशी तोपर्यंत म्हणाले सोन्याला हावरा झाला या. हा काय सासरवाडी आहे मला, सासरवाडी आहे मला तोळा पण घातला ना. काय करायचं? पाणी आला पोरानं अर्धा गाठला ती पिन सासरीची दारू वाचवून काय करायचं. काय आजी बाय काय म्हणताय? लसणाचं काम करावं लागलाय बाई. बर तर चला मित्रांनो, जे काय मनात होतं ते शेअर तुमच्यापाशी केलंय. म्हणजे कायमच करता आलोय आजपासून आतापर्यंत सगळं सुरुवातीपासून ते आतापर्यंत. या गार मडक्यातलं पाणी प्यायला